सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः। आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय। निरामय निरामय नमस्कार श्रोतेहो, निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमामध्ये मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे। जीबीएस या आजाराविषयी जाणून घेण्यासाठी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर अभिजित अडगावकर यांना आमंत्रित केलेलं आहे। नमस्कार सर। नमस्कार। तर पहिला प्रश्न असा आहे की जीबीएस काय आहे? मॅडम, जीबीएस समजण्यासाठी पूर्वी सर्वात प्रथम आपण त्याच्या इतिहासाकडे जाऊया। सर्वप्रथम इसवी सन 1916 मध्ये जेव्हा फर्स्ट वर्ल्ड वॉर चालू होतं त्यावेळेस दोन फ्रेंच फिजिशियन आणि सायंटिस्ट हे फ्रान्सच्या सैनिकांसाठी पोस्ट केले होते। सर्वप्रथम ज्या दोन केसेस जगामध्ये घडलेल्या आहे त्या फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये हे दोन फ्रेंच सैनिक आयडेंटिफाय झाले होते आणि या दोन फिजिशियनचे नाव आहे जॉर्ज गुलिन आणि अँड्र्यू बेरिक। जर तुमचं नाव लक्षात आलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की गुलिन बारी हे नाव या दोन फिजिशियन वरून पडलेलं आहे। तर त्यांना असं आढळून आलं की हे दोन केसेस पहिले त्यांनी आयडेंटिफाय केले त्यामध्ये हे फिट अँड फाईन जे सोल्जर्स होते त्यांना अचानक हातापायामध्ये अशक्तपणा येऊन पॅरालिसिस झाला। हाच पॅरालिसिस पुढे त्यांच्या गळ्याकडे, मानेकडे, हाताकडे वळला आणि त्यांच्या लक्षात आलं की याचं कारण त्यांना शोधता नाही आलं। मग त्यांनी पाठीतलं पाणी काढलं आणि त्या पाठीतल्या पाण्यामध्ये CSF स्टडी म्हणतात त्याला, त्यामध्ये अल्ब्युमिनो सायटोलॉजिकल डिसोसिएशन म्हणजे CSF मधले प्रोटीन्स वाढलेले होते आणि सेल्स नॉर्मल होते। त्या प्रथम क्षणी त्यांनी त्या डिसीजला नाव दिलं की हा सर्वायकोफेशियल ब्रॅकियल विकनेस हा अशा पद्धतीचा आजार आहे। ही सर्वात पहिली इतिहासातली नोंद आहे 1916 मधली। मग त्यांनी तेवढाच रिसर्च करून तिथे ठेवून दिला। 1954 साली ब्रिटिश फिजिशियन आले मिलर फिशर, त्यांनी त्यामध्ये एक ॲडिशन केलं की ह्या आजारामध्ये डोळे पण इन्व्हॉल्व्ह होतात आहे, त्याला ऑफ्थॅल्मोप्लेजिया म्हणतात। हा दुसरा पेपर आला की असा हा विकनेस आहे जो अचानक पायामध्ये येतो, पायामधून वर जातो, श्वासाकडे जातो आणि मग डोळ्याकडेही जाऊ शकतो। हा सेकंड पेपर झाला। नंतर 1968 साली चायनामध्ये एक आउटब्रेक झाला, त्याला गुलिन-बारी सिंड्रोम पहिला आउटब्रेक झालं। त्यामध्ये 30 ते 40 मुलं आणि काही अडल्ट्स त्यामध्ये सापडण्यात आले आणि तेव्हा त्यांनी पहिल्यांदा डिक्लेअर केलं की कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी नावाचं बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यानंतर काही दिवसांनी हा ट्रिगर होऊन अशा प्रकारचा आजार होतो। हा आपला पहिला रिसर्च, तिसरा महत्वाचा रिसर्च आला। आणि 78 साली पहिलं त्याच्यावर ट्रीटमेंट प्लाझ्माफेरेसिस आली आणि IVIG 88 साली आली। तर सर्वप्रथम आता त्याच्या डेफिनेशनमध्येच असं आहे की इट इज ॲक्यूट इन्फ्लेमेटरी डिमायलिनेटिंग पॉलीरेडिक्युलोपॅथी ऑफ ऑटोइम्युन ओरिजिन, म्हणजे हे जे बॅक्टेरियल इन्फेक्शन्स काही किंवा व्हायरल इन्फेक्शन शरीरात होऊन जातात त्याच्यानंतर शरीरामध्ये त्यांना डिफेन्स करण्यासाठी अँटीबॉडीज होतात आणि हेच अँटीबॉडीज जेव्हा काही वेळेस त्या व्हायरसला किंवा बॅक्टेरियाला तर मारतात पण त्याच्यानंतर प्रमाणाच्या बाहेर जेव्हा त्यांचं प्रमाण शरीरात वाढतं ते स्वतःवरच उलटतात। त्याला म्हणतात ऑटो अँटीबॉडीज आणि ह्या ऑटो अँटीबॉडीज अल्टिमेटली जे नर्व्स मधले शॉन सेल्स आहेत, मायलिन शीट्स आहेत त्याच्यावर हमला करतात आणि नर्वचे जे ऍक्शन्स आहेत पुढे जे त्यांचे सिग्नल्स आहेत ते थांबवतात आणि विकनेस सुरू होतो। हा त्याची बेसिक पॅथॉलॉजी ही आहे की ॲक्यूट म्हणजे अचानक घडणारा, इन्फ्लेमेटरी डिमायलिनेटिंग म्हणजे मायलिन शीथ त्याची नष्ट करणारा, पॉलीरेडिक्युलोपॅथी म्हणजे नसाचं पोटेन्शियल त्याचं बंद करणारा किंवा कमी करणारा। आणि ही ऑटोइम्युनिटीज म्हणजे परसे व्हायरस किंवा बॅक्टेरिया डायरेक्ट कॉज नाही करत, पण त्याच्यामुळे जी शरीरातली अँटीबॉडीज निर्माण होतात ते अँटीबॉडीज मनुष्याच्या शरीरावर उलटतात आणि हा प्रकारचा विकनेस असा आढळून येतो। म्हणजे आपण असं सांगू शकतो की या जीबीएस व्हायरसच्या आजारामध्ये म्हणजे तुम्हाला पायाकडनं लक्षणं दिसणार आहेत, पायावरती पहिल्यांदा अटॅक करणारा असा हा आजार आहे आणि
सर, थोडं सोप्या भाषेमध्ये आपण काय सांगू शकू आपल्या श्रोत्यांना ह्याची कारणं? नाही, मी तुम्हाला तेच सांगितलं की हा आजार ऑटोइम्युन ओरिजिन आहे. म्हणजे हे व्हायरसेस किंवा बॅक्टेरिया जेव्हा शरीरावर हमला करून जातात तर ते म्हणजे कुठल्याही शरीरातलं एक डिफेन्स सिस्टीम आहे. त्या डिफेन्स सिस्टीम मध्ये स्वतःच शरीर मनुष्याचं डिफेन्स मेकॅनिझम नुसार अँटीबॉडीज निर्माण करतात. जे कुठल्याही व्हायरस जेव्हा तुमच्या शरीरात जात आहेत आणि ते तुमच्या शरीरामध्ये जेव्हा प्रतिकार शक्ती निर्माण करतायत आणि अशी प्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या ज्या काही पेशी आहेत त्या जर वाढल्यात, प्रमाणापेक्षा जर वाढल्यात, हो ना, त्याच पेशी या नर्व्सला ब्लॉक करतात आहे. म्हणजे कुठलाही आजार आपल्याला होतो आहे त्या आजारासाठी कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी नावाचं जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, जे प्रामुख्याने पाण्यातून किंवा मग काही फूड मटेरियल मधून किंवा चिकन मधून हे खाण्यामध्ये आलं तर त्यावेळेस 2-3 दिवस त्यांना इन्फेक्शन होतं, पोटदुखी होते, ताप संडास वगैरे होतात, ते बरे होतात. पण त्याच्यानंतर 2 आठवड्यानंतर अचानकपणे अशक्तपणा वगैरे जाणवतोय. हे साधारण 1,00,000 केसेसमध्ये 5 केसेस आढळतात. याचं प्रमाण गुलिन-बारी सिंड्रोमचं. त्या गुलिन-बारी सिंड्रोमच्या केसेसमधल्या 100 पैकी 30 केसेस व्हेंटिलेटरवर जातात आणि त्यातल्या 5 केसेस ज्या आहेत त्या एक्सपायर होतात. तसा हा रेअर डिसीज आहे. पण तो जर अर्ली आयडेंटिफाय झाला तर त्याचं प्रिव्हेन्शन, कारण ते IVIG नावाचं जे इंजेक्शन आहे ते जितक्या लवकर आपण या पेशंटला देऊ शकू तेवढा तो लवकर बरा होतो आणि व्हेंटिलेटरवर जाण्याच्या पूर्वीच आपण त्याला थांबवू शकतो. आता जे पुण्यामध्ये घडलेलं आहे हा जगातला सगळ्यात मोठा क्लस्टर आहे. अच्छा, 300-250 केसेस झालेल्या आहेत पुण्यात. धायरी रोड, सिंहगड रोड इथून आढळलेल्या आहेत. अशा केसेस जगामध्ये एकसाथ कुठूनच नाही आल्या. आणि त्यांनी सर्व जे आयडेंटिफाय केलं की बा काय कारण असू शकतं, तर पाण्याचे सॅम्पल्स काहीतरी 46,000 पाण्याचे सॅम्पल्स घेतलेत त्यांनी. तर एका विहिरीमध्ये म्हणजे 75 ठिकाणून इन्फेक्शन आलं आणि मुख्यत्वे विहिरीमधून हा कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी नावाचा बॅक्टेरिया आढळून आला. तर हा परसे डायरेक्ट नाही करत आहे, पण हे जे इन्फेक्शन आहे हे मे बी अर्धवट ट्रीटेड झालं असेल किंवा मग नाही ट्रीट झालं तरी स्वतःची इम्युनिटी ने, म्हणजे जर तुम्ही हे पाणी, हे खाण्याचे पदार्थ याच्याकडे नीट लक्ष दिलं तर कदाचित त्याला प्रिव्हेंट करू शकतो. कारण प्रिव्हेन्शन हे बेस्ट आहे याच्यात, किंवा मग अर्ली डिटेक्शन हेही फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही सांगितलंच की लाखामध्ये जवळपास 5-6 जण. आणि आपण तुम्ही सांगितलं अगदी 1916 पासून हिस्ट्री सांगितली सर तुम्ही, आणि तेव्हापासून आपण पाहतोय की आता फक्त त्याचा उद्रेक आपल्याला झालेला दिसतो आहे. आणि महत्वाचं श्रोते हो, सर आपल्याला सांगता आहेत की आपल्याला खाण्यामधनं आपण थोडंसं खाण्यापिण्याची काळजी घ्यायला पाहिजे. आपण बाहेरचं काय खातोय, पाणी दूषित आहे का, किंवा आपल्या तब्येतीसाठी आपण जागरूक राहणं हे कुठल्याही आजारावरती हा रामबाण इलाज आहे की आपल्या तब्येतीसाठी आपण जागरूक असावं. आणि असे जे व्हायरस आहेत की जे तुमच्या शरीरामध्ये मुळातच कुठल्या तरी व्हायरससाठी प्रतिकारशक्ती निर्माण करताना जास्तीची शक्ती निर्माण होते असं म्हणूया आपण, आणि त्यामुळे उद्भवणारा हा असा आजार आहे. सर, लक्षणं, प्राथमिक लक्षणं काय तुम्ही सांगितलं, कारण अर्ली स्टेजला जर आपण डिटेक्ट केलं तर आपण पटकन उपचार करू शकतो. काय होतं की साधारण पहिले हिस्ट्री आपल्याला अशी मिळते किंवा त्यांना एकतर हा गॅस्ट्रोएंटरायटिस किंवा व्हायरल इन्फेक्शन, अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हे होऊन गेलं असतं. साधारण त्याच्यानंतर 1-2 आठवड्याने अचानकपणे आढळणारा वीकनेस, म्हणजे पेशंट स्वतः कंप्लेंट करतो की बा मी आता उठूही शकत नाही, चालूही शकत नाही, किंवा अचानक मी बाथरूमला जाऊ नाही शकत, माझ्या पायातल्या चपला मी पकडू नाही शकत, किंवा मी बेडवरून एका बाजून दुसऱ्या कुशीलाही येऊ शकत नाही, एवढा वीकनेस आढळून येतो. कधी कधी पायात मुंग्या येतात, कधी कधी पायात दुखायलाही लागतात. हा सर्वप्रथम. आणि हे जो वीकनेस आहे हा रॅपिडली पहिल्या एका दिवसात, म्हणजे काल जिथपर्यंत आज समजा तो काही स्टेअर्स केस चालू शकतो, पण नंतर त्याचा लक्षात येतं की मी 2 पावले टाकू शकत नाही. हा अचानक वीकनेस जो आहे तो वाढत जातो. म्हणजे अगदी वेगाने म्हणून आपण पावलांपासून सुरू झाला गुडघ्यांपर्यंत, कमरेपर्यंत कधी पोहोचला तुम्हाला माहिती नाही. आणि 3 दिवसाच्या आत कधी कधी पेशंटला श्वास लागायला लागतो, गिळायला त्रास होतो, आणि काही वेळेस श्वसनालाही, बोलायलाही त्रास व्हायला लागतो. तर ते खूप रेड फ्लॅग साईन्स आहेत. त्यामुळे हे लक्षात घ्यायला पाहिजे की बा जसं आपल्याला हा वीकनेस आढळून राहिला आहे तसंच तुम्ही न्यूरोलॉजिस्ट किंवा फिजिशियनला दाखवायला हवं. प्लस तुमच्याकडे जर कोरोनाच्या वेळेसचे जे SpO2 जे म्हणतात ना, किंवा हे जे पल्स ऑक्सिमीटर्स असतील त्यातून ऑक्सिजन पाहायला पाहिजे. आणि सिंगल ब्रेथ काउंट
म्हणजे एका दमामध्ये साधारण 30 ते 40 आकडे आपण म्हणू शकतो. पण जर ती घरीच बेडसाईड टेस्ट आहे, जर आपण ती टेस्ट करताना जर आपल्या लक्षात आलं की 15-20 आकड्यापर्यंतच आपल्याला बोलता नाही येत आहे बा, इतका श्वास लागतोय, याचा अर्थ ते सिरियस साईन आहे, ते रेस्पिरेटरी फेल्युअरकडे चाललेलं आहे आणि अर्जंट आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. तर मुळात पायात आलेला विकनेस, अचानक आलेला विकनेस जो आयुष्यात कधीच नाही आलेला आहे, तो इतक्या रॅपिडली वाढतोय की आता आपल्याला पावलंही टाकता येत नाहीये, आपल्याला श्वास घ्यायला गिळायला त्रास होतो आहे, दिसायला 2-2 दिसतात आहे. हे असे लक्षणं आल्याबरोबर हे रेड फ्लॅग साईन्स आहेत. अर्जंटली फिजिशियनला, न्यूरोफिजिशियनला दाखवायला हवं. तुमचं शरीर, तुमची बॉडी जे काही सायन्स दाखवते त्याच्याकडे पटकन आपण लक्ष दिलं पाहिजे, आजार कुठलाही असो. आणि या आजाराची लक्षणं तर तुम्ही सांगितली की ही खूप रॅपिडली ग्रो होणार आहेत, त्यावेळेला तर नक्कीच आपण लक्ष द्यायला हवंय. सर, मी स्वतः 1-2 पेशंट्स या आजाराचे बघितले आहेत. तुम्ही सांगितलं की हा खूप रेअर डिसीज असल्यामुळे याच्या माहिती जास्त लोकांना नसते आणि तोच आपला उद्देश आहे की सगळ्या श्रोत्यांपर्यंत सगळ्या आजारांविषयीची माहिती पोहोचलेली असली पाहिजे. आणि अशा वेळेला अचानक जेव्हा तुम्हाला कळतंय की तुमच्या पायात ताकद नाही, तुम्ही एकदम घाबरून जाता, काय झालं आहे. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरून न जाता आपण आपल्या डॉक्टरांपर्यंत जर पोहोचलो तर आपल्याला योग्य कारण अंगावर काढू नका. तो विकनेस जर आपण काढला की बा नाही ठीक आहे, पहिला दिवस लोक, मग ते अचानक दम लागलेल्या अवस्थेत येतात आणि मग ते आपण जे IVIG नावाचं जे इंजेक्शन आहे, जो रामबाण उपाय आहे त्याच्यावरचा, ते खूप छान इंजेक्शन आहे आणि ते अँटीबॉडी डिस्ट्रॉय करतं, हे जे अँटीबॉडीज निर्माण झालेले आहेत. आणि त्याचे रिझल्ट आल्यानंतर अगदी 1 आठवड्यात 15 दिवसात पेशंट चालायला लागतो. पण त्याची जी त्याची काम करण्याची जी क्षमता आहे ही त्या पहिल्या सिम्पटम्समध्ये पहिल्या 3 दिवसात खूप जास्त असते आणि खूप चांगली असते. एकदा का पेशंट व्हेंटिलेटरवर गेला तरी ते काम करतं, पण त्याच्यात मग व्हेंटिलेटर असोसिएटेड पल्मनरी कॉम्प्लिकेशन्स, म्हणजे मग आपण दुसऱ्या इन्फेक्शनला, हे तर राहतं बाजूला, आणि दुसरे इन्फेक्शन आपल्याला डील करण्यात आपला टाइम आणि एनर्जी जातं आणि खूप डिले आणि पैशाचं खर्चिक काम होतं ते. इव्हन IVIG पण खर्चाचं काम आहे, पण ते सरकारकडे अवेलेबल आहे, ते गव्हर्नमेंटमध्येही उपलब्ध आहे. जे घाबरायची गरज नाहीये. खरं तर सगळ्यात प्रथम कुठलाही आपल्याला जर आजार होतो आहे, काही लक्षणं दिसत आहेत, तर घाबरू नये. हा सगळ्यात पहिला उपाय की तुम्ही घाबरू नका, आपल्या डॉक्टरांपर्यंत पोहोचा. GBS व्हायरस काय, त्याचं खूप मोठं इंग्लिश नाव वाचून ते ऐकून पण घाबरू नका. फक्त समजून घ्या की त्यावरती उपचार आहेत. सरांनी आपल्याला सांगितलंय, इंजेक्शनचं नाव सांगितलंय की खूप अगदी तुम्हाला चांगलं दुरुस्त करणारं असं औषध उपलब्ध आहे. 100% असं खात्रीने इलाज देणारं औषध उपलब्ध आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये. फक्त आपल्याला प्राथमिक लक्षणं जेव्हा दिसत आहेत की माझ्या पायात ताकद नाहीये, मला काहीतरी वेगळं जाणवतंय, ते जाणवलं की तो कॉल शरीराचा लगेच ऐका आणि आपल्या डॉक्टरांपर्यंत पोहोचा. सर, अजून काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात जर तुमचं हा आजार वाढला? नाही, हा आजार पुढे सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं रेस्पिरेटरी फेल्युअर, म्हणजे कारण जे फ्रेनिक नर्व्स, जे श्वास घेणाऱ्या नर्व्स आहेत, तेही ब्लॉक होऊन जातात त्या अँटीबॉडीजमुळे. आणि अल्टिमेटली जर तुमचा श्वासच मोकळा नसेल तर तुम्हाला मशीन लावणं आवश्यक पडतं. जेव्हा पण मशीनवर जातो मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर पेशंट, मग त्याच्यासोबत असोसिएटेड कॉम्प्लिकेशन्स असतात, जसं निमोनिया आहे, जसं हार्टमध्ये अरिथमियाज येतात, हार्टवरही त्यांचे परिणाम होतो. मग काही वेळेस एन्केफलायटिस, म्हणजे मेंदूकडे पण तो सरकायला लागतो, म्हणजे पहिले आता खाली स्पायनल नर्व्हपर्यंत असतो, तर ते मग क्रिटिकल काम होऊन जातं. आणि मग जोपर्यंत ते आता त्यांचे अँटीबॉडीज नष्ट होत नाही तोपर्यंत व्हेंटिलेटरची मदत घ्यावी लागते. म्हणून म्हणजे जसं रेस्पिरेटरी फेल्युअर, कार्डियाक फेल्युअर, मेनिंगो एन्केफलायटिस, हे सर्व कॉम्प्लिकेशन्सला मग डील करावं लागतं आणि मग तशातून पेशंट वाचणं खूप कठीण होऊन बसतं. संसर्गजन्य असा हा आजार नाही, संसर्गजन्य, त्यामुळे खूप घाबरण्याची गरज नाहीये. रेअर पण आहे, पण आता आपल्याला काही केसेस जेव्हा समोर आल्या त्यामुळे थोडंसं होतं सगळ्यांना की काय आहे बाबा, कारण नुकताच कोरोना येऊन गेला 1-2 वर्षांपूर्वी, त्यामुळे सगळ्यांच्या मनात भीती असते. कुठलं नवीन नाव ऐकलं की थोडीशी भीती वाटते. पण कुठल्याही आजाराविषयी जाणून घेऊन त्याची संपूर्ण माहिती असेल, आपल्याला काय उपचार उपलब्ध आहेत हे माहिती असेल, तर नक्कीच आपण श्रोत्यांच्या मनातली भीती दूर करू शकतो. सर, आणखीन काय सांगू आपण या आजाराविषयी? नाही, याच्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहे. सगळ्यात पहिले आपलं पर्सनल हायजीन, सेल्फ केअर ज्याला म्हणतो आपण. त्यामध्ये आपण कुठेही जेवणाच्या पूर्वी साबणाने स्वच्छ हात धुवायचे आहेत. टॉयलेटहून जाऊन आल्यावर किंवा इतर कोणतेही खाद्यपदार्थ, इव्हन काही पितानाही हात आपले स्वच्छ असले पाहिजे आणि त्याबाबत आपण आग्रही असलो पाहिजे. दुसरी गोष्ट आहे पाणी. जे पण आपण पाणी कन्झ्युम करतो आहे, कारण हे जे बॅक्टेरियाज आहे किंवा व्हायरसेस आहेत, हे मेनली
पाण्यामधून जातात आहे. हे जे पुण्यातले आलेले आहेत हे प्रामुख्याने पाणी हे मीडियम आढळलेलं आहे, पाण्यामधून हे इन्फेक्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे कुठलंही बाहेरचं पाणी पिऊ नये, किंवा जर तुम्हाला पाणी प्यायचंही असलं तर ती बाटल्यांमधलं प्या, किंवा मग पाणी उकळून थंड केलेलं प्या. पाण्याबाबत आग्रही राहा, कारण ह्या पाण्यामधूनच आपल्याकडला जो आलेला आहे पुण्यातून हा पाण्यामधूनच आलेला आहे. आणि आता तर नागपूरमध्येही काही केसेस आढळून येऊन आलेले आहे, त्याचा डेटा आलेला नाही आहे. आणि तिसरी गोष्ट फूड, जे आपण एकतर तुम्ही बाहेरचं फूड किंवा स्ट्रीट फूड अवॉइड करा. करत समजा घरचंही कुक याने अनकुक किंवा हाफ कुक फूड खाऊ नका, रॉ भाज्या खाऊ नका. आणि सगळ्यात पहिले म्हणजे महत्वाचं म्हणजे नॉनव्हेज अवॉइड करा काही दिवस, कारण याचं मेन ट्रान्समिशन हे चिकनमधून झालेलं आहे, होत आहे. म्हणजे ते जर पार्शियली कुक असलं किंवा अनकुक आहे किंवा ड्राय आहे तर त्यातून तो डायरेक्ट ट्रान्समिट होत आहे. तर जितकं होईल, समजा खायचंही असलं तर पूर्ण कुक केलेलं त्याची भांडी वेगळं ठेवा, त्याचं पाणी वेगळं ठेवा आणि पूर्ण हायजीन वापरून करा. म्हणजे स्वतःची केअर करायची आहे, हात व्यवस्थित धुणे, पाण्याची केअर करायची आहे, आणि अन्न जे शिजवतोय आपण आणि घेतोय त्या बाबतीतही हायजीन ठेवलं पाहिजे. या 3 गोष्टी जर आपण अवॉइड केल्या तर हा एवढा आपल्याला झाला तरी खूप कमी प्रमाणात होईल आणि त्याची इंटेन्सिटी कमी राहील. सुट्ट्यांमध्ये आपण बाहेर जातो, बाहेरचं खातो, एन्जॉय करतो, त्या एन्जॉयला गालबोट लागू नये. बरोबर. त्यामुळे आपण बाहेर पण जातोय तेव्हाही थोडंसं आपल्या खाण्यापिण्याकडे किंवा आपण जिथे जाऊन खातोय तिथे हायजीन मेंटेन आहे की नाही याकडे जरी लक्ष दिलं तरी पण आपण सगळे हे जे आजार आहेत यांना आपल्यापासून दूर ठेवू शकतो. बरोबर आहे. सर, जाता जाता काय संदेश द्याल तुम्ही? आपण आरोग्याप्रती कसं जागरूक असलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे? नाही, आता जर आपण या 4-5 वर्षात कोरोनानंतर जर पाहिलं तर साधारण जे आपली लाईफस्टाईल आहे ही बदलून एक आपण सुदृढ लाईफस्टाईल, ज्याच्यामध्ये की आपलं प्रामुख्याने डाएट आहे, आपलं एक्झरसाईज आहे, आपलं मेडिटेशन आहे, म्हणजे फिजिकल आणि मेंटल हेल्थ हे दोन्ही व्यवस्थित असण्याची गरज आहे. कारण कोविडमध्ये आपण खूप सारे लोक गमावले आणि आताही असे विचित्र व्हायरसेस किंवा बॅक्टेरिया येऊन हे प्रामुख्याने केव्हा होते, जेव्हा आपली इम्युनिटी कमी होते त्यावेळेस ते आपल्याला पकडतात. तर हे टाळण्यासाठी आपली फिजिकल आणि मेंटल लाईफस्टाईल आणि इमोशनल लाईफस्टाईल ही फिट असली पाहिजे. ॲटलिस्ट आपलं जे डाएट आहे ते संपूर्ण आहार, ज्याच्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, मिनरल सगळे राहतील असं. आपलं पाणी म्हणजे आपलं हायड्रेशन हे आपल्या हाती आहे. एक्झरसाईज करणं हेही एक प्रकारचं मेडिसिनच आहे, तेही आपल्या हाती आहे. त्याचप्रमाणे हे स्ट्रेस जे वेगळे स्ट्रेसेस आहेत हे पण मॅनेज करता आले पाहिजे. तर मग आपण हे जे आजार आहेत यांना असं नाही म्हणता येणार आपल्याला की हे झालं म्हणजे आजार होणार नाहीत, पण त्याची इंटेन्सिटी ॲटलिस्ट कमी होईल. त्याच्याबद्दलच्या जागरूकतेमुळे आपण लढण्याची जी आपली क्षमता आहे ती चांगली राहील आणि आपल्याला एक फील गुड राहील किंवा आपण याला लढा देऊ शकतो. म्हणजे आपलं शरीर जे आहे ते जर आपण व्यवस्थित व्यायाम केला, तुम्ही सांगितलं त्यानुसार आपण आपलं आहार ठेवला आणि आपण आपलं मन पण सुदृढ ठेवलं तर आपलं शरीर तयार राहणार आहे ह्या येणाऱ्या आजारांसाठी लढायला. आपण सजग असू, आपलं मन, आपली बॉडी पण सजग असणार आहे आणि आपण त्याचा प्रतिकार चांगल्या पद्धतीने करू शकू. आणि सोबत हे प्रिव्हेन्शनचे जे मी सांगितले आहे हे लक्षात ठेवायचेच आहे. हे नियम सर्वांनाच लागू आहेत, जे मी सांगितलं की बा आपलं हायजीन आणि हे सगळं. तर आपण हे 90% ना होण्यापासूनच रोखू आणि समजा झाली तर त्याची इंटेन्सिटी कमी राहील आणि ती अर्ली जर पोहोचले डॉक्टरकडे तुम्ही तर ते 100% क्युअर होतात. त्यामुळे न घाबरता, न पॅनिक होता आपण जर त्याला फेस केलं तर त्यातून सगळे बरे होतात. आणि इव्हन कोविडमध्येही पाहिले आपण, खूप सारे लोक व्हेंटिलेटरमधूनही आलेले आहेत आणि हे GBSचे जे 215 रुग्ण आहेत त्यातलेही मला वाटते 180 बरे झालेले आहेत. फक्त आता सध्या 10 ते 15 लोक व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे घाबरून जायचं, पॅनिक व्हायचं काही काम नाही. पण एक ध्यानात ठेवायचं की हे तिथे चालू आहे तर हे कुठेही होऊ शकतं आणि त्याच्याबाबत दक्ष असलेलं बरं. सर, अतिशय महत्त्वपूर्ण अशा विषयावरती आज आपण आपल्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्या मनातली भीती मला असं वाटतं नक्कीच कमी झालेली असणार आहे आणि आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये येऊन हे मार्गदर्शन केलं, त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद.
सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.